तुम्ही कधी ऐकलंय बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा दिला होता? हो, ही गोष्ट 100% खरी आहे. स्टेजवर उभं राहून लाखो शिवसैनिकांसमोर बाळासाहेबांनी राजीनामा दिला होता. झालं असं की 1973च्या मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 40 जागा मिळाल्या. पण 75 मध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी लागू केली, ज्याला बाळासाहेबांनी अघोषित पाठिंबा दिला. परिणाम, आणीबाणी मागे घेतल्यानंतर झालेल्या लोकसभा विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून आला नाही. ही बातात पाहून बाळासाहेबांनी घोषणा केली, मुंबई महापालिका जर हरलो तर शिवसेना प्रमुख पदाचा राजीनामा देईल. 78 ची निवडणूक झाली, शिवसेनेला फक्त 22 जागा मिळाल्या. मुंबई महापालिकेतली सत्ता गेली. बाळासाहेबांचा संताप अनावर झाला. त्यानंतर झालेल्या सभेत त्यांनी प्रत्यक्ष राजीनामा जाहीर केला. पण शिवसैनिक भाऊक झाले, म्हणाले आमच्या प्रेतावर न जा पण राजीनामा देऊ नका. पण बाळासाहेब ठाम होते. अखेर शिवसैनिकांनी प्रतिज्ञा केली, मुंबई महापालिकेतला भगवा कधीच खाली येऊ देणार नाही. तेव्हा कुठे बाळासाहेबांनी राजीनामा मागे घेतला आणि शिवसैनिकांनी देखील दिला शब्द खरा केला. 1985 ते 2022 आजतागायत मुंबई महापालिकेत शिवसेनेचा मराठी महापौर बसला. हा आहे मुंबईचा शिवसेनेचा इतिहास. यंदाच्या निवडणुकीत शिवसैनिक बाळासाहेबांना दिलेला शब्द पाळतील का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.